नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहणार आहोत महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। बजरंग सोनवणेंकडून अजितदादा गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा, सोनवणे थोड्याच वेळात शरद पवार गटात प्रवेश करणार। बजरंग सोनवणे पक्षप्रवेशाआधी घेतले त्यांनी जेजुरीत खंडेरायाचं दर्शनानंतर सोनवणे यांची पदाधिकाऱ्यांची बैठक। शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील लढत होणार, अजित पवारांकडून शिरूरमधील आढळराव पाटलांची उमेदवारी जाहीर, दिलीप मोहिते पाटलांची नाराजी दूर। मल्हारराव होळकरांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी शरद पवारांची भेट घेतली, शरद पवारांसोबतची भेट राजकीय नव्हती, भूषणसिंहराजे होळकरांचं स्पष्टीकरण। सातारा लोकसभेसंदर्भात शरद पवारांची आज पुन्हा नेत्यांची चर्चा, आज शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील पवारांच्या भेटीला, काल श्रीनिवास पाटील आणि सारंग पाटलांनी घेतली होती भेट। सुनेत्रा पवारांचा सलग दुसऱ्या दिवशी बारामती दौरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करत दौऱ्याला सुरुवात। बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवारच असतील हे चित्र स्पष्ट, महायुतीच्या बॅनरवर सुनेत्रा पवारांना मताधिक्य देण्याचा निर्धार, बॅनरवर खडकवासल्यातून 1 लाखांचं मताधिक्य देण्याचा उल्लेख। वर्धा लोकसभेसाठी इच्छुक कराळे गुरुजींनी घेतली शरद पवारांची भेट, शरद पवारांसोबत झालेल्या भेटीचा तपशील थोड्याच वेळात समोर येणार। वर्धा लोकसभेसाठी पवार गटाकडून किशोर कन्हेरे यांचं नाव आघाडीवर, किशोर कन्हेरे हे छगन भुजबळांचे निकटवर्तीय, मवियात वर्ध्याची जागा शरद पवार गटाला देणं निश्चित। काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसकडे उमेदवार नाही, काँग्रेस डॉक्टर हिना गावित यांची प्रतिक्रिया, तर 10 वर्षात केलेल्या विकास कामांचा मला फायदा होणार, हिना गावितांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे उद्या कोल्हापुरात शाहू महाराजांची भेट घेणार, शाहू महाराजांना काँग्रेसकडून कोल्हापुरात तिकीट जवळपास निश्चित। संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, बुलढाणा आणि हिंगोलीच्या 2 जागांची मागणी, लोकसभेच्या 2 जागा लढवण्याची संभाजी ब्रिगेडची तयारी। उद्धव ठाकरे उद्या सांगलीतील मिरज दौऱ्यावर, उद्धव ठाकरेंची मिरजमध्ये उद्या जनसंवाद सभा, तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता। सोलापूरमध्ये माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटलांच्या राजकीय भेटीगाठी वाढल्या, माढा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते इच्छुक असल्याने शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंतांची भेट घेऊन 1 तास चर्चा। वर्ध्याच्या इव्हेंट हॉटेलमध्ये भाजपच्या बैठकीची तयारी, भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्यात स्थानिक नेत्यांची बैठक घेणार, कोर कमिटी आणि निवडणूक संचालन समितीचीही बैठक होणार। पंढरपुरात किसान वॉटर आर्मीचे अध्यक्ष प्रफुल्ल कदम यांचा विठ्ठलाला अभिषेक, तर माढ्यातून उमेदवारी मिळावी यासाठी विठ्ठलाला घातलं दुग्धाभिषेक करत साखर। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघासाठी आजपासून नामांकन दाखल करायला सुरुवात, महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अद्यापही जाहीर न झाल्यामुळे मतदार आणि राजकीय नेत्यांमध्ये उमेदवारीबद्दल उत्सुकता। गोंदियात बिरसी गावासह 8 गावांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा, प्रलंबित ठेवलेल्या न्यायप्रविष्ट प्रकरण निकाली काढण्यासाठी नागरिकांचा मतदानाला विरोध। पुण्यात स्वाभिमानी व्यापारी संघटनेचा 22 तारखेला मेळावा, शरद पवार मेळाव्यात मार्गदर्शन करणार। चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी 12,400 कर्मचारी, 6 विधानसभा क्षेत्रनिहाय नोडल अधिकाऱ्यांसह नियंत्रक कक्ष प्रमुख ते अन्य कामांसाठी ही यंत्रणा गुंतणार। उद्धव ठाकरेंकडून बुलढाण्यात जिजाऊ जन्मस्थळी दर्शन, उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत, अंबादास दानवेंची उपस्थिती। परळीतील सभेला न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर मराठा समाज बांधवांचा जल्लोष, मनोज जरांगे पाटील आज सायंकाळी परळीत दाखल होणार। अजित पवार गटाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब नहाटा यांची नियुक्ती, प्रशांत गायकवाड यांची जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी। जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मालेगाव बाह्य आणि मध्य मतदारसंघाचा आढावा, गर्दीच्या मतदान केंद्रांना भेटी देत केली पाहणी। नंदुरबारमध्ये यंदा 19,58,353 मतदार मतदानाचा हक्क बजावणार, 2,115 मतदान केंद्रांचं नियोजन, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न। उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीसाठी 2,139 मतदान केंद्र तयार, मतदान प्रक्रियेसाठी 9,318 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। भुसावळच्या वेल्हाळे परिसरात राखीच्या वाहतुकीमुळे शेतकरी हैराण, आंदोलन करत शेतकऱ्यांची वाहतूक बंद करण्याची मागणी।
लातूर जिल्ह्यातील पानगावात भीषण पाणी टंचाई. मनसेच्या वतीने गावात टँकरने पाणी पुरवठा. जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप.